ऑनलाईन अध्यापन वर्ग मराठी या विषयामध्ये प्रथमतः इयत्ता 10वी मध्ये असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत करतो। भारत या देशावर आलेलं कोरोनाचं जे काही संकट आहे यातून ग्रामीण भागातील विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहता कामा नये म्हणून आपल्या राज्याच्या शिक्षण मंत्री आदरणीय वर्षाताई गायकवाड यांनी ऑनलाईन अध्यापन ही शिक्षण पद्धती सुरू केली आणि खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांपर्यंत जाण्याचा हा एक सुंदर असा उपक्रम त्यांनी सुरू केला। या उपक्रमाची सुरुवात आज आम्ही या लेक्चरच्या माध्यमातून करणार आहोत। इयत्ता 10वी मध्ये असणारे जे काही गद्य विभाग, पद्य असेल, स्थूल वाचन, व्याकरण विभाग आणि उपयोजित लेखन यामधील आज आपण पद्य विभाग यामधील तू झालास मूक समाजाचा नायक या प्रस्तुत कवितेचे अध्यापन करणार आहोत। या कवितेचे लेखन कवी जयराम विठ्ठल पवार यांनी केलेले आहे। या प्रस्तुत कवितेचा विचार करायचा जर झाला तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा जो काही गुणगौरव आहे याविषयीची माहिती या प्रस्तुत कवितेमध्ये कवी ज.वी. पवार यांनी देण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे, हा आपण बघणार आहोत। कोणतीही कविता जर म्हटली तर त्याला लेखक, कवयित्री किंवा कवी असतात। त्यांच्याविषयीचा जो काही परिचय आहे हा परिचय आपण प्रथमतः बघण्याचं काम करणार आहोत। कवी ज.वी. पवार यांचा परिचय, त्यांचं पूर्ण नाम जयराम विठ्ठल पवार, यांचा जन्म इसवी सन 1943 मध्ये पिलवली तालुका चिपळूण या गावी झाला। ज.वी. पवार म्हणून समाजाने त्यांना ही पदवी प्रसिद्ध केली। हे दलित पॅथरचे सहसंस्थापक होते। मराठी साहित्यिक, आंबेडकर चळवळीचे एक अभ्यासक म्हणून त्यांची ख्याती आहे। भाष्यकार व विचारवंत म्हणूनही त्यांचं कामकाज हे मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहावयास मिळत आहे। कोणतीही व्यक्ती जर म्हटली तर त्या व्यक्तीच्या कार्याचा आणि कामकाजाविषयीचा माहिती आपण बघणे अभिप्रेत आहे। कारण नाण्याला ज्या पद्धतीने दोन बाजू असतात तसं कोणतीही व्यक्ती ही यशस्वी होत असताना निश्चितपणे त्या व्यक्तीने केलेला जो काही कार्य आहे या कार्याचा आपण अहवाल बघणे अभिप्रेत आहे। आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ता म्हणून कवी जयराम विठ्ठल पवार यांना ओळखलं जात असतं। दलित पॅथर आणि सम्यक क्रांती या संघटनांचे ते प्रवर्तक होते। चळवळी संबंधामध्ये विविध वृत्तपत्रे हे ते नेहमी लिहित असत। नियतकालिकांमध्ये लेखन, विद्रोही आणि धम्मलिपी नियतकालिकांचे ते संपादक म्हणून त्यांनी जो काही कार्यभाग आहे हा सुद्धा बघितलेला आहे। प्रबुद्ध भारतचे कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी त्यांच्या कामकाज अत्यंत योग्य पद्धतीने करण्याचे काम केलेलं आहे। नामांतरण, रिडल्स, एनरॉय, आरक्षण आदी सामाजिक चळवळीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग हा आपल्याला पाहावयास मिळत आहे। इंडियन रिपब्लिकन पार्टी मुंबई झोनचे ते अध्यक्ष म्हणून त्यांनी कामकाज बघितलेलं होतं। कवी जयराम विठ्ठल यांच्या संदर्भामध्ये बोलायचं जर झालं तर मराठी साहित्यामध्ये त्यांचं योगदान हे अत्यंत मोलाचं हे आपल्याला पाहावयास मिळत आहे। निश्चित त्यांच्या योगदाना संदर्भामध्ये आपण बऱ्याच गोष्टी ह्या बघण्याचं काम केलेलं आहे। आता आपण या कवितेची जी काही प्रस्तावना आहे ही कविता नेमकी कशाविषयी आहे, या कवितेचा नेमकी उद्देश काय आहे, आपल्याला नेमकी यातून कोणता संदेश प्राप्त होणार आहे याविषयीची माहिती आपण अभ्यासूया प्रस्तावनेच्या माध्यमातून। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा जो काही सत्याग्रह केला त्या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाली। त्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव केलेला आहे। 20 मार्च 1927 रोजी जे काही चवदार तळे येथे जो काही सत्याग्रह झाला
या सत्याग्रहाला 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्याविषयी निश्चितपणे कृतज्ञ राहावं म्हणून कवी जयराम विठ्ठल पवार यांनी या प्रस्तुत कवितेचं लेखन आपल्याला केलेलं पाहावयास मिळत आहे। या कवितेचा विचार करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट यामध्ये सांगावीशी जर झाली तर निश्चितपणे या कवितेच्या माध्यमातून महाडचा जो काही सत्याग्रह झाला, हा महाड येथे झालेला सत्याग्रह रायगड जिल्ह्यातील महाड येथे झाला आणि चौदार तळ्यावर झाला। याचा महत्त्वाचा उद्देश एक होता का समाजामध्ये जो काही अस्पृश्य समाज म्हणून मानला जात होता, तर त्यांना पाणी पिण्याचा जो काही अधिकार नव्हता तो अधिकार मिळवून देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे। कोणालाही जमणार नाही अशी क्रांती करून दावली, जातीयवादाला देऊन टक्कर चौदार ओंजळ भरून दावली। निसर्गा नियमाप्रमाणे पाणी आग विझवते, पण माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर पाण्यालाच आग लावली। माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर पाण्यालाच आग लावली। समाजातील लोकांना पाण्याविषयीचा समान अधिकार प्राप्त करून त्यांनी करून दिला आणि जो माझा दलित समाज होता, ज्या समाजातील माणसांना पाणी पिण्याचा सुद्धा अधिकार नव्हता, हा अधिकार प्राप्त करून देण्याचं जे काही मोलाचं योगदान आहे ते माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी बोलत असताना एक महत्त्वाचं वाक्य तुमच्या समोर मला बोलताना निश्चित आनंद होईल। 100 दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ होऊन जगा, कारण आयुष्य फार सुंदर आहे असं म्हणण्यापेक्षा स्वतःच आयुष्य सुंदर करण्याचा प्रयत्न करा। समाजासाठी काहीतरी करा। सर्व माणसं ही स्वतःसाठी जगतात, परंतु स्वतःसाठी जगता जगता जो माणूस समाजासाठी जगत असतो तो खरं काहीतरी एक समाजाचं आपल्यावर असणारं जे काही ऋण आहे हे फेडण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं पाहावयास मिळत असतं। शाळा हे सभ्य नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगत असायचे। मग इथूनच सुरू होत असते आयुष्यभरासाठी लागणाऱ्या संस्कारांची जी आदर्श मूल्य आहे, ही आदर्श मूल्ये आमच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे आज काळाची गरज निर्माण झालेली आहे। कवी जयराम विठ्ठल पवार यांनी निश्चितपणे जे काही त्यांना वाटलं ते आपल्या समोर व्यक्त करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला पाहावयास मिळत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील रूढी, परंपरा, सामाजिक या सर्व गोष्टींना नाकारून एक आदर्श समाजाची जडणघडण कशी होईल या दृष्टीने प्रयत्न केलेले आपल्याला पाहावयास मिळत आहे। तू झालास मूक समाजाचा नायक या प्रस्तुत कवितेतून समाजाच्या नायकाला कवितेतून विनम्र अभिवादन केलेले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाचे निश्चितपणे आपण कितीही सोहळे जरी गात बसलो तरी ते कमीच पडणार आहे, कारण त्यांच्या कार्याविषयी प्रत्येक व्यक्ती ही बोलत असते, परंतु असं म्हटलं जात असतं इतिहास लिहिणारी माणसं कधी इतिहास घडवत नसतात आणि इतिहास घडवणारी माणसं कधी इतिहास लिहित नसतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा तेच केलं। बोलण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट आपल्या कृतीतून करून दाखवली आणि समाजासमोर एक आदर्श कसा निर्माण होईल, समाजातील प्रत्येक माणसाला समानतेचा अधिकार प्राप्त करून देण्याची कामकाज त्यांनी या प्रस्तुत कवितेच्या माध्यमातून केलेले आहे। जी माणसं पायाने चालतात ती फक्त अंतर कापतात, परंतु जी माणसं डोक्याने चालतात ते आपले ध्येय गाठतात। उच्च विचारसरणी असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील दलित बांधवांना महाडच्या चौदार तळ्यावर जो काही पाणी पिण्याचा अधिकार हा प्राप्त करून दिलेला आपल्याला या प्रस्तुत कवितेच्या माध्यमातून पाहावयास मिळत आहे। या कवितेचा विचार करत असताना महाडच्या चौदार तळ्याचा जो काही सत्याग्रह झाला याला 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर निश्चितपणे प्रत्येक व्यक्तीने केलेल्या कार्याची दखल ही कुठेतरी घेतली जाणे अभिप्रेत आहे। ज्यांनी भारतीय राज्यघटना लिहिली, ज्यांनी जगाला एक वेगळा इतिहास निर्माण करून दाखवला आणि समाजातील जो माझा वंचित समाज होता त्या वंचित समाजातील बांधवांसाठी एक स्वतःचं न्यायाचं व्यासपीठ उपलब्ध करून दिले असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी निश्चितपणे बोलताना त्यांना त्रिवार मुजरा करावा असं त्यांचं कर्तृत्व आहे आणि त्यांच्या कर्तृत्वाची दखल कवी जयराम विठ्ठल यांनी घेतलेली आहे। ह्याच आपल्याला या प्रस्तुत कवितेच्या माध्यमातून बघायचं आहे। कविता क्रमांक 19 कवितेचं नाव तू झालास मूक समाजाचा
नायक. प्रथमतः आपण या कवितेमध्ये असणारे जे काही प्रत्येक ओळ आहे ही प्रत्येक ओळ समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रथमतः आपण एक एक जे काही कडवं आहे ह्या एक एक कडव्याचा अभ्यास करणार आहोत. तू निघलास तेव्हा काळोखाचं राज्य होतं, सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती, मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खाचकाळग्यांनीही तुझे स्वागत केले. या 4 ओळींचा जर आपण विचार जर केला तर यामध्ये तुम्हाला जे काही लाल रंगामध्ये जे काही शब्द दिसतात तर हे शब्द सर्वात महत्त्वाचे म्हणजे शब्दार्थ आणि वाक्प्रचार कोणते आलेले आहे या ओळींमध्ये, म्हणून ते शब्दांना एक वेगळा रंग दिला आहे जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट समजावी का यामधले असणारे कठीण शब्दार्थ कोणते आहे, त्या शब्दार्थांचा अर्थ नेमकी काय आहे हा आपण या ठिकाणी बघत आहे. यामध्ये एक पहिला वाक्प्रचार आलेला आहे पाठ फिरवणे म्हणजे मदत न करणे. दुसरा वाक्प्रचार आलेला आहे स्वागत करणे, आदराने एखाद्या व्यक्तीला म्हणणे. परीक्षेचा जर विचार जर केला तर 2 मार्कांसाठी आपल्याला वाक्प्रचारांचा अर्थ व त्यांचा वाक्यात उपयोग करा हा व्याकरण विभागामध्ये प्रश्न विचारला जात असतो. प्रत्येक ओळ अभ्यासत असताना व्याकरणाच्या दृष्टिकोनातून काय महत्त्व आहे हे सुद्धा आपण बघणे अभिप्रेत आहे. यामध्ये आलेले शब्दार्थ काळोखाचे राज्य म्हणजे अन्यायाचे राज्य, पुढील शब्द मळवाट म्हणजे पारंपार रूढ झालेला मार्ग, खाचखळग्यांनी म्हणजे कठीण परिस्थिती. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण जर कालावधी अभ्यासला तर त्यामध्ये एक गोष्ट निश्चितपणे आम्हाला अनुभवायला मिळेल, त्यावेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यामध्ये निश्चितपणे तफावत आणि बदल झालेला पाहावयास मिळत आहे. डॉक्टर आपण जर पारतंत्र्याचा विचार जर केला तर त्यावेळेस निश्चितपणे पत्र पाठवायचं जर असेल तर कबुतराचा वापर केला जात होता, परंतु आजची परिस्थिती आपण बघितली तर मोबाईलच्या माध्यमातून ईमेलच्या माध्यमातून काही सेकंदामध्ये आपण माहिती दुसऱ्यांना देऊ शकतो. त्यावेळचा समाज त्यावेळची परिस्थिती निश्चितपणे तिचं वर्णन करण्यासारख्या सर्व गोष्टी आहे. त्यावेळेस जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले प्रयत्न चालू केले त्यावेळेस त्यांच्या समोर पूर्णपणे अंधार होता, म्हणजे त्यांच्या बरोबर एकही अनुयायी नव्हता, परंतु समाजासाठी काहीतरी करायचं जी धडपड, जी उमेद, जिद्द, चिकाटी, महत्वाकांक्षा, प्रयत्न निश्चितपणे त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाहावयास मिळत होती. सर्वांनी त्यांना नकार दिला, तिरस्कार दिलेला आपल्याला पाहावयास मिळत होते, परंतु आपल्या विचारांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे परावृत्त झालेले पाहावयास मिळत नाही. पारंपरिक जो आपला रूढ मार्ग होता त्याच मार्गाने ते चालू होते. परिस्थिती अतिशय कठीण होती, परंतु न डगमगता न घाबरता आलेल्या परिस्थितीला सामोरं जाऊन त्यातून मार्ग काढणे हे निश्चितपणे त्यांच्याकडून आपल्याला पाहावयास मिळत आहे. जो माणूस आलेल्या समस्यावरती तोडगा काढत असतो किंवा मार्ग शोधत असतो तो जीवनामध्ये यशस्वी झालेला आपल्याला पाहावयास मिळत आहे. भारताचा जर विचार जर केला, भारतामधील महाराष्ट्र राज्याचा आपण थोडा वेळ विचार करूया का रोजगार हमीच्या कामावर जाणारे आर पाटील जे काय आहे ते या राज्याचे उपमुख्यमंत्री होऊ शकतात, ही अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे. कोणतीही गोष्ट करत असताना त्यावर रडत बसण्यापेक्षा त्यातून मार्ग काढणे कधी उपयुक्त ठरत असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा तेच केलं. शून्यातूनही आयुष्य निर्माण करता येतं अशा अनेक उदाहरणं आपण बघितलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच झालेलं आहे. समाजामध्ये एक जो काही अन्याय होत होता हा कुठेतरी थांबवला पाहिजे आणि त्या दृष्टीने आता ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो काही सुरू केलेला जो काही सत्याग्रह आहे हा सत्याग्रह आपल्याला या माध्यमातून पाहावयास मिळत आहे. पुढील ओळींचा आपण विचार करूया. पुढील ओळींचा विचार करत असताना निश्चितपणे आपल्याला जे काही प्रत्येक ओळ ही योग्य पद्धतीने समजणे अभिप्रेत आहे. तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास, तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केला उभा बहिष्कृत भारत. या ओळींचं जर आपण ऑब्झर्वेशन जर केलं, निरीक्षण केलं तर निश्चितपणे फार मोठा भावार्थ यामध्ये दडलेला आहे हा आपल्याला
पाहावयास मिळत आहे. परिस्थितीवर स्वार होणे म्हणजे जी काही परिस्थिती असेल त्या परिस्थितीवर मात करणे अभिप्रेत आहे. बहिष्कृत करणे म्हणजे वंचित करणे किंवा वाळीत टाकणे असा अर्थ आपण या ठिकाणी घेत असतो. त्यावेळेची जर परिस्थिती आपण जर बघितली, फार बिकट परिस्थिती होती समाजामध्ये. जर एखादं चांगलं काम करायचं असेल तर ते काम करत असताना फार कमी माणसं बरोबर येत असतात, परंतु एखादं जर वाईट काम जर असेल तर त्यासाठी लाखो जण आपल्या बरोबर असतात. एक साधं मराठीतील उदाहरण तुम्हाला देत असतो. कीर्तन जर असेल तर कीर्तनाच्या वेळेस गर्दी दिसणार नाही, परंतु तोच शब्द जर उलटा जर केला, नर्तकी जर असेल तर त्यावेळेस मात्र कुठेही पोस्टर लावायची गरज नाही, फार मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण उपस्थित राहत असता. डॉक्टर बाबासाहेबांचा विचार जर केला तर त्यावेळेस संघर्ष हा निर्माण झाला होता, परंतु साथ देणारी माणसं ही फार थोडी होती. परंतु न डगमगता न घाबरता त्या रस्त्यावरून त्या प्रवासावरून त्यांनी आपलं कामकाज हे चालूच करताना आपल्याला पाहावयास मिळत होतं. म्हणून त्याने एक नवा इतिहास घडवलेला होता. एक नवी ओळख समाजापुढे निर्माण करण्याचं काम त्यांनी करून दिलेलं होतं. या समाजातील काम करत असताना खऱ्या अर्थाने तुम्हाला नायक म्हणून सलाम करावा, कारण त्यावेळची परिस्थिती जर बघितली, या सर्व गोष्टींवर समाजातील माणसं काय म्हणतात यापेक्षा त्यांनी आपल्याला काय वाटतं आणि आपण कशा पद्धतीने समाजातील व्यक्तींना न्याय प्राप्त करून देऊ या दृष्टीने त्यांनी प्रयत्न हे चालू केलेलं होतं. समाजाचा विचार करत असताना लोक घोड्यावरही जाऊ देत नाही आणि पायीही चालू देत नाही, अशी द्विधा मनस्थिती त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली होती. प्रत्येकाने त्यांना बहिष्कृत केलेलं होतं, म्हणजे वंचित म्हणून त्यांना एक वेगळं टाकलं होतं. परंतु न घाबरता न डगमगता त्यांनी आपलं कामकाज हे सुरूच ठेवलेलं होती. परिस्थिती माणसाला कधी बदलतही नसते आणि परिस्थिती माणसाला कधी घडवतही नसते. माणूस हा परिस्थिती बदलत असतो आणि माणूसही परिस्थिती घडवत असतो. हा निश्चितपणे प्रत्येकाने लक्षात ठेवणे अभिप्रेत आहे. वेळेचा सदुपयोग प्रत्येकाने आयुष्यामध्ये करणे गरजेचं आहे, कारण एकदा निघून गेलेली वेळ ही तुमच्यासाठी पुन्हा परत कधीच येत नसता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिस्थितीवर रडत बसले नाही. समाज काय म्हणेल, माणसं काय म्हणतील, माझ्या जवळ कोण येत नाही असं न रडता न डगमगता जे काही करायचं आहे ते मला स्वतःलाच करायचं आहे. जन्म आणि मृत्यू यांच्या दरम्यानचं जे काही आयुष्य असतं याला जीवन असं म्हटलं जात असतं. जन्माच्या वेळेस आणि मृत्यूच्या वेळेस निश्चितपणे ही गोष्ट मी स्पष्टीकरण देईल. जेव्हा माणसाचा जन्म होत असतो तेव्हा निश्चितपणे त्याचे सोहळे गायले जात असतात आणि जेव्हा माणसाचा मृत्यू होत असतो तेव्हा निश्चितपणे त्याविषयी दुःख हे व्यक्त केलं जात असतं. आणि माणूस जेव्हा अस्तित्वात नसतो ना, त्यानंतर त्या माणसाचे गोडवे गायला सुरुवात केली जात असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच झालं. जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विश्वामध्ये होते तोपर्यंत साथ देणारी माणसं ही कमी होती, परंतु त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जे जे माणसं आपल्या बरोबर आहे त्यांना एकत्रित केलं आणि निश्चितपणे जो काही संघर्ष होता हा संघर्ष पुढे नेण्याचं कामकाज त्यांनी केलेलं आहे. ही आपल्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची अत्यंत कौतुकाची गोष्ट आपल्या सर्वांना म्हणावी लागणार आहे, कारण त्यांचा विचार करत असताना निश्चितपणे कोणती गोष्ट प्राप्त करायची असेल तर ती एका दिवसात कधीच आपल्याला मिळत नसते. त्यासाठी अनेक दिवस माणसांना संघर्ष करावा लागत असतो. आज आपण जर 1 किलो तूप खाल्लं आणि उद्या आपलं 50 किलो वजन वाढलं असं कधीच होत नाही. थेंबे थेंबे हे तळ साचत असतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा तेच केलेलं आपल्याला पाहावयास मिळत आहे. तू फुंकलेस रणशिंग आघात ज्ञानाच्या बळावर, तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड्या आणि केलेच उभे चवदार तळ्याच्या काठावर, युद्धात जवानांना उभे करावे. तसे निश्चितपणे डॉक्टर बाबासाहेबांविषयी बोलत असताना त्यांनी जे काही कामकाज आहे तर त्यांच्या कामकाजा संदर्भामध्ये प्रत्येक गोष्ट ही फार महत्त्वाची आहे. रणशिंग फुंकणे म्हणजे युद्ध सुरू करण्याची जी काही परवानगी आहे किंवा युद्ध सुरू करणे असं आपण त्याला म्हटलं जात असतं. बेड्या म्हणजे आपण जर बघितलं तर बेड्या म्हणजे साखळ्यांनी त्या ठिकाणी जखडणे. जवानांना म्हणजे जे काही माझे सैनिक आहे किंवा आपण त्यांना सीमेवर जे काही कामकाज करत असतात, देशाचं रक्षण करत असतात, त्यांना आपण जवान असं म्हटलं जात असतं. जेव्हा या सर्व गोष्टींचा विचार करत असताना ज्या पद्धतीने एखादा आत्ताची परिस्थिती आपण जर बघितली, भारत आणि चीन यांच्यामध्ये कधी युद्ध होईल हे सांगता
येत नाही. फक्त एकदा इशारा दिला तर कधीही युद्ध होऊ शकतं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या ज्ञानावर, स्वतःच्या बुद्धिमत्तेवर, स्वतःच्या कौशल्यावर जे काही करायचं आहे ते त्यांनी करण्याचं प्रयत्न केलेला आहे. जे की कितीही तत्वचिंतक असतील पण त्यांच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कायदे पंडित पण होतं हे तुम्हाला माहीत असणे अभिप्रेत आहे. त्यांनी निश्चितपणे जे काही कायद्याच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी प्राप्त करायच्या होत्या त्या सर्व गोष्टी त्यांनी प्राप्त केलेल्या आपल्याला पाहावयास मिळत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करत असताना यामधून एक गोष्ट आम्हाला समजण्यास मदत होत असते का आम्ही त्या गोष्टीचा विचार न करता आज आम्ही जे काही वंचित आहोत असं न मानता समाजापुढे निश्चितपणे आम्ही यातून स्वातंत्र्य होणं गरजेचं आहे. आजही त्या ठिकाणी 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला असं आपण म्हणतो, पण खऱ्या अर्थाने आज आम्ही स्वतंत्र झालो आहे का? स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा आणि त्याचं उत्तर काय येतं हे तुम्ही शोधण्याचं काम करणे अभिप्रेत आहे. आजही असं म्हटलं जात असतं का जोपर्यंत शेतकरी हा माझा शेतामध्ये काबाड कष्ट करत आहे तोपर्यंत आम्हाला 2 वेळचं अन्न मिळणार आहे आणि जोपर्यंत या देशाचे जवान हे सीमेवर त्या ठिकाणी कार्यरत असणार आहे तोपर्यंत आम्ही सुरक्षित राहणार आहे. म्हणून शेतकऱ्याला आणि जवानाला कधी आयुष्यामध्ये विसरू नका हे त्या काळात सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलेलं होतं. परंतु काळ बदलला, प्रत्येक जण म्हणतं यंग जनरेशन आलं, परंतु यंग जनरेशन म्हणजे नेमकं काय बदल झाला हेच त्या ठिकाणी आज अभ्यासनाची पुन्हा एकदा गरज आहे असंच म्हणावे लागेल. त्यावेळेस निश्चितपणे महाडच्या चौदार तळ्यावरती कुणालाही उभं राहण्याचा अधिकार माझ्या दलित बांधवांना नव्हता, परंतु ज्या पद्धतीने युद्धामध्ये सर्व सैनिक सीमेवरती उभे राहावे एका रांगेमध्ये त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचं जे काही चौदार तळ होतं या ठिकाणी सर्व माझ्या दलित बांधवांना उभं केलं आणि त्यातून एक जो काही संघर्ष होता हा संघर्ष मोठ्या अर्थाने पुढे जाण्यासाठी जी काही प्रेरणा होती ही प्रेरणा आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहावयास मिळत आहे. या पुढील ओळी आपण बघूया. पुढील ओळींमध्ये जो काय आहे, तुझे शब्द जसे की महाकाव्ये तुझ्या पायाजवळून गळून पडावीत, तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगिनी व्हाव्या, तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश, डचमळली पृथ्वी आणि बघता बघता चौदार तळ्याला आग लागली, बघता बघता चौदार तळ्याला आग लागली. या प्रस्तुत ओळींचा आपण जर विचार केला तर यामध्ये आलेले जे काही वाक्प्रचार असेल, शब्दार्थ असेल, प्रत्यय घटित शब्द असेल, उपसर्ग घटित शब्द असेल, व्याकरणाच्या दृष्टिकोनातून आलेल्या महत्त्वाच्या गोष्टी प्रथमतः आपण बघूया. गळून पडणे म्हणजे निखळून पडणे. आलेले शब्दार्थ संगिनी म्हणजे बंदुका, डचमळली म्हणजे डळमळीत झाली. तुझे शब्दांमध्ये इतकं वर्चस्व त्या ठिकाणी होतं असं म्हटलं जात असतं का शब्द बोलताना शब्दांना धार नको तर आधार असणे गरजेचं आहे. कारण धार असणारे शब्द माणसाचे मन कापत असतात आणि आधार असणारे शब्द माणसाचं मन हे जिंकण्याचं काम करत असतात. जे काही करायचं आहे ना ते डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून केलेलं होतं. त्यांच्या शब्दांमध्ये इतकी शक्ती होती का समोरच्यानी जर वाचले तर निश्चितपणे त्याला घाम फुटेल इतकी शब्दांमध्ये त्याची ताकद आपल्याला पाहावयास मिळत आहे. ज्या पद्धतीने ऋषी मुनींनी जे काही महाकाव्य असेल या महाकाव्यांमध्ये शब्दांना जितकं काही महत्त्व आहे त्यापेक्षाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या शब्दांना सुद्धा तितकंच महत्त्व हे आपल्याला पाहावयास मिळत होते. जे काही सर्व ज्या काही गोष्टी असतील शब्दांच्या माध्यमातून जे काही विचार त्यांनी व्यक्त केलेले होते हे निश्चितपणे समाजातील प्रत्येक व्यक्तीला एक प्रेरणा देणारे होते. त्यातून प्रत्येकाचा एक आशेचा किरण हा निर्माण होणारा होता हे आपल्याला या माध्यमातून पाहावयास मिळत होते. अनेक जण आले आणि अनेक जण गेले परंतु त्यांच्या पुढे फार माणसं टिकली नाही. याचं कारणच एक होतं कारण स्वतःच्या लेखणीमध्ये असणारं जे काही वर्चस्व होतं हे वर्चस्व फार मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहावयास मिळत आहे. काठ्यांच्या संगीने व्हाव्यात म्हणजे ज्या पद्धतीने एखाद्या युद्धामध्ये काठी आणि बंदुकांचा वापर केला जात असतो त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दाला इतकी धार होती का त्यांनी कोणत्याही जे एखादी गोष्ट जर लिखाण काम केलं किंवा व्यक्त जर केली तर निश्चितपणे त्यातून एक वेगळं वर्चस्व समाजामध्ये निर्माण झालेलं आपल्याला पाहावयास मिळत होतं. तुमच्या शब्दांना इतकी ताकद होती का आकाश आणि पृथ्वी सुद्धा त्या ठिकाणी डचमळली जायची. म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा
परिवर्तन होईल अशा पद्धतीची शब्दरचना असायची। प्रत्यक्ष या ठिकाणी आकाश आणि पृथ्वी यामध्ये परिवर्तन होत नाही, परंतु त्यांना उपमा त्या पद्धतीने दिलेली आपल्याला पाहावयास मिळत आहे। आणि या सगळ्या गोष्टीतून बघता बघता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही सुरू केलेला जो काही संघर्ष होता, या संघर्षाला कुठेतरी हा वणवा पेटायला आज मात्र सुरुवात झालेली आपल्याला पाहावयास मिळत होती। पुढच्या वेळी आपण पाहूया, आज 50 वर्षांनी अनुभवतोय सूर्यफूल तुझं ध्यास घेतायत, बिगुल प्रतीक्षा करतोय चवदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झालंय, तेही आता थंड झाले। आज या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर ध्यास घेणे म्हणजे एखाद्या गोष्टीची ओढ वाटणे, प्रतीक्षा करणे म्हणजे वाट बघणे, सूर्यफुले म्हणजे सुख समृद्धीचे जे काही प्रतीक असतात। आणि दुसरा अर्थ, आपण सर्व शेतकरी कुटुंबातील असाल तर एक गोष्ट आपल्याला माहिती आहे का शेतामध्ये सूर्यफूल हे सुद्धा पेरले जात असतात। सूर्याच्या दिशेने झुकलेलं जे फूल असतं याला सूर्यफूल असं म्हटलं जात असतं। बिगुल या शब्दाचा अर्थ सैनिकांना कूच करण्यासाठी वापरण्यात येणारं जे काही वाद्य असतं याला बिगुल असं थोडक्यामध्ये संबोधलं जात असतं। आज या सत्याग्रहाला 50 वर्ष झाले आणि कवी जयराम विठ्ठल पवार म्हणतात, मी हे सगळं अनुभवलेलं आहे, जे जे झालं ते माझ्या डोळ्यांनी अनुभवलं आणि त्यासाठी अजूनही मी साक्ष द्यायला तयार आहे। ह्या सर्व गोष्टींना 50 वर्ष होऊन गेलेले आहे, परंतु सूर्यफुलांनी तुझा ध्यास घेत आहे म्हणजे ज्यावेळेचे असणारे जी काही सुख आणि समृद्धीचं प्रतीक होतं माझ्या दलित बांधवांसाठी असणारा कुणी एक कैवारी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले जे काही कार्य आहे निश्चितपणे प्रत्येक दलित बांधवासाठी एक प्रेरणा देणारं एक महत्त्वाचं कार्य आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहावयास मिळत आहे। आज ते सूर्यफूल सुद्धा तुझी वाट बघत आहे, तुझा ध्यास त्याने घेतलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही पुन्हा या महाडच्या चवदार तळ्यावरती यावं, बिगुल प्रतीक्षा करतोय। बिगुल म्हणजे ही पुन्हा तुम्ही यावं, सर्वांना संघटित करावं, या गोष्टीची आज आम्ही डोळ्यात तेल घालून वाट बघत आहोत। पुन्हा एकदा तुम्ही या ठिकाणी यावं आणि माझ्या दलित बांधवांना न्याय मिळवून देण्याचं कार्य निश्चितपणे तुम्ही जर केलं तर आम्हाला पुन्हा एकदा आनंद झाल्याशिवाय राहणार नाही। चवदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झाले आणि तुम्ही नाही, म्हणून या ठिकाणी असणारे जे काही चवदार तळ्याचं पाणी होतं, ज्या पाण्याने निश्चितपणे संपूर्ण भारताला संघर्ष काय असतो आणि त्यातून न्याय कशा पद्धतीने मिळवून देता येतो हे खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही आम्हाला दाखवून दिलेलं आहे। तुम्ही केलेल्या कार्याविषयी निश्चितपणे आमच्या मनामध्ये एक चांगली भावना निर्माण झालेली आहे। प्रत्येक तरुणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं नेतृत्व करणारी व्यक्तिमत्व घडणं ही आज काळाची गरज आहे, परंतु आज मात्र असं होत नाही। कुठेतरी या गोष्टीविषयी खंत वाटत आहे। आज झालेला जो काही 50 वर्षांनंतर आज तुमची आठवण पुन्हा पुन्हा आम्हाला येत आहे। तुम्ही नसता तर नसता न्याय मिळाला, तुम्ही नसता तर नसता आम्हाला आमचा हक्क तुम्ही मिळवून दिला आणि तुम्ही नसता तर कधीच आम्हाला या महाडच्या चवदार तळ्यावर जाण्याचं भाग्य कधीच लाभलं नसतं। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या कार्याचा गौरव हा कितीही जरी केला तर तो फार कमीच त्या ठिकाणी राहणार आहे, कारण न भूतो न भविष्य अशा पद्धतीचं जे काही कार्य आहे हे तुम्ही केलेलं आहे। समाजातील शोषितांची परिस्थिती फारशी चांगली नाही। आजही त्या ठिकाणी आपण जर बघितला प्रत्येक व्यक्ती हा सुखी समाधानी आहे असं आपण म्हणत असतो, परंतु त्याच्या चेहऱ्यावरील जे काही स्मित हास्य आहे आज हे कुठेतरी हरपलेलं आम्हाला पाहावयास मिळत आहे। जो माझा मागासलेला समाज आहे या समाजामध्ये असणारे सुख सुविधा या फारशा तितक्या प्रगती होणे गरजेचे होते तितक्या आज झालेले नाही। समाजातील सर्वच घटकांना न्याय मिळणे अपेक्षित आहे, परंतु आजही आम्हाला न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत असतो। ही फार मोठी शोकांतिका म्हणावी लागेल, हेच या माध्यमातून आम्हाला सांगावंसं वाटत असतं। प्रतिकूल परिस्थिती पण मार्ग काढता येत असतात। जीवन जगत असताना सुखाच्या रात्री कुणाला झोप येत नसते आणि दुःखाच्या रात्री माणसाला झोप लागत नसतं। अशा पद्धतीची अवस्था माणसाची निर्माण झालेली आहे। जे काही करायचं आहे ते निश्चितपणे तुम्ही प्रयत्न करत राहा, एक दिवस निश्चितपणे यशालाही तुमच्या समोर झुकावं लागणार आहे। परंतु प्रयत्न न करता जर तुम्ही सर्व गोष्टींसाठी रडत जर बसला
तर तुमच्या हाती काहीच येणार नाही हे सुद्धा माणसाने कधी विसरता कामा नये। नव्या समाजाची जडणघडण करायची असेल तर निश्चितपणे समाजामध्ये होणाऱ्या प्रत्येक गोष्टीविषयी तुम्ही बोलायला शिकणं गरजेचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जी काही राज्यघटना लिहून दिली त्या राज्यघटनेमध्ये प्रत्येक गोष्ट त्यांनी नमूद केलेली आहे। आम्ही फक्त ती वाचतो परंतु ती समजून घेण्याचा कधीच प्रयत्न करत नाही। ती समजून घ्या, ती आचरणामध्ये आणा। आपले कर्तव्य काय, आपले अधिकार काय, आपण काय केलं पाहिजे आणि काही नाही केलं पाहिजे याचा विचार प्रत्येक माणसाने करणे अभिप्रेत आहे। माणूस हा कधीच मोठा नसतो तर समाज त्याला मोठं बनवत असतो हे माणसाने कधीच विसरता कामा नये। या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचं मी उदाहरण देईल। चहा विकणारी व्यक्ती एक या देशाचे जर पंतप्रधान होऊ शकते तर आम्हाला देवाने सर्व हात दिले, पाय दिले, डोळे दिले, सर्व काही आहे आम्हाला, मग आम्ही आमचा विकास का करू शकत नाही यावरती सर्वात मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होत असतं। शांतता आणि वीर रस या माध्यमातून ही कविता व्यक्त करण्याचा कवी जयराम विठ्ठल पवार यांनी प्रयत्न केलेला आपल्याला पाहावयास मिळत असतो। महामानवाला केलेलं अभिवादन या प्रस्तुत कवितेच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला संघर्ष, केलेला त्याग आणि त्यातून निश्चितपणे ज्यांचं जे काही स्वप्न होतं ते स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण झालं। आणि कोणतीही गोष्ट ही आपण करत असताना जे आपलं स्वप्न असतं ते स्वप्न पूर्ण झाल्यानंतर मिळणारा जो काही आनंद आहे हा आनंद गगनात न मावणारा असतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माझ्या दलित बांधवांसाठी केलेले जे काही कामकाज आहे त्याविषयी आज प्रत्येक दलित बांधव हा सुखी समाधानाने आपल्याला पाहावयास मिळत आहे। त्या दृष्टीने त्यांचा गौरव खऱ्या अर्थाने या प्रस्तुत कवितेच्या माध्यमातून आपल्याला झालेला पाहावयास मिळत आहे। या कवितेचा विचार करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट का यातून समाजाचं नेमकी काय घेणे अभिप्रेत आहे। आजही समाजाने जे काही बुरसटलेले विचार आहे या विचारांपासून परावृत्त होणे गरजेचं आहे। आजही प्रत्येकाच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांसारख्या प्रत्येक व्यक्ती जन्माला येणं खऱ्या अर्थाने अभिप्रेत आहे, परंतु आम्ही फक्त जयंती पुण्यतिथी जर आल्या तर एक दिवस त्यांचा गौरव गात असतो, परंतु खऱ्या अर्थाने त्या व्यक्तींचं महत्त्व हे एका दिवसामध्ये व्यक्त करण्यासारखं हे कधीच नाही। प्रत्येकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज निर्माण व्हावे, प्रत्येकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे विचार निर्माण होणे गरजेचं आहे। या दृष्टीने जर आम्ही प्रयत्न जर केला तर खऱ्या अर्थाने आजचा जो काही विद्यार्थी आहे, आजचा विद्यार्थी हा सक्षम झाल्याशिवाय राहणार नाही। आज आम्ही विचार करत असताना विद्यार्थ्यांचा कौशल्यावर भर कशा पद्धतीने देता येईल या दृष्टीने आम्ही विचार करत असतो। आजचा विद्यार्थी हा बोलला पाहिजे, हा बोलका झाला पाहिजे, त्याने कृतीयुक्त सर्व गोष्टी करणे अभिप्रेत आहे। फक्त पोपटपंची न करता त्याने त्याच्या प्रत्येक गोष्ट समजून आपल्याला कशा पद्धतीने जीवनामध्ये समाधानाने, आनंदाने जगता येईल या दृष्टीने प्रत्येकाने प्रयत्न करणे अभिप्रेत आहे। हेच या प्रस्तुत कवितेच्या माध्यमातून आज आपल्याला कवी जयराम विठ्ठल पवार यांनी कविता क्रमांक 19 तू झाला मूक समाजाचा नायक या प्रस्तुत कवितेच्या माध्यमातून करून दिलेली पाहावयास मिळत आहे। धन्यवाद।